सीएसएमटी स्थानकामध्ये आंदोलन करणाऱ्या रेल्वे कर्मचाऱ्यांनी मोटरमन्सची अडवणूक करून लोकल अडवल्याचं उघड झालंय। एवढंच नाही तर त्यांनी सीएसएमटीच्या स्टेशन मास्तरांचीही अडवणूक केल्याचं उघड झालंय आणि कालांतरानं हे बाकडं आरपीएफ पोलिसांनी बाजूला करत स्टेशन मास्टर यांची अडवलेली वाट मोकळी करून दिली। सीएसएमटी स्थानकात आंदोलन करणारे रेल्वे कर्मचारी त्यामुळे चांगलेच अडचणीत येणार आहेत। आंदोलन सुरू असताना आंदोलकांनी मोटरमन्सनाही लॉबीमध्ये बंद केलं होतं, त्यामुळे लोकल खोळंबल्या। खरं तर मोटरमनचा या आंदोलनाशी काहीच संबंध नव्हता, मात्र आंदोलकांनी मोटरमनच्या लॉबीला बॅरिकेडिंग केल्याचंही दिसतंय। आंदोलकांच्या या कृतीची चौकशी होणार आहे। दरम्यान एबीपी माझानं याच संदर्भात सेंट्रल रेल मजदूर संघाचे अध्यक्ष प्रवीण वाजपेयी यांना सवाल केले आणि त्यावर त्यांनी उडवाउडवीची उत्तरं दिली। परवाच्या आंदोलनाची ही दृश्य आपण पाहतोय। मोटरमन्सची अडवणूक करण्यात आलेली होती, स्टेशन मास्टरची देखील अडवणूक करण्यात आली होती। एक बाकडं लावून शेवटी आरपीएफ जवानांनी हे बाकडं बाजूला केलं आणि स्टेशन मास्टरांची मुक्तता केली। त्यासोबतच जी मोटरमन्सची लॉबी होती त्याला देखील बॅरिकेडिंग केलं गेलेलं होतं, त्यांची कोंडी करून लोकल अडवल्या गेल्या होत्या। सूरज सावंत आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट देतील। सूरज, जे व्हिडिओ समोर आलेत त्यातून तर स्पष्ट दिसतंय की स्टेशन मास्टर आणि मोटरमन्सची अडवणूक केली गेली होती। आता ज्यांनी हे केलंय त्यांच्यावर काय कारवाई होणार आहे? नक्कीच आपण जर पाहिलं तर कामगार युनियनचे अध्यक्ष वाजपेयी यांनी म्हटलं होतं की आम्ही कुणाचीही अडवणूक केली नाही, आम्ही कुठेही आंदोलनाला गालबोट लागेल असं केलं नाही। मात्र दुसरीकडे आपण जे व्हिडिओ समोर येतोय त्यातनं एक स्पष्ट होत आहे की कशा पद्धतीने मोटरमन त्याचबरोबर स्टेशन प्रबंध यांची अडवणूक करण्यात आली होती। नुकताच जो आपण व्हिडिओ पाहतोय त्यामध्ये आपण पाहिलं तर बसणारचे जे बाकडे आहेत ते त्या ठिकाणी दरवाजांच्या पुढे आडवे लावण्यात आले होते आणि जे स्टेशन मास्टर्स आहेत त्यांना बाहेर येता आलं नाही। जर का स्टेशन मास्टर्स बाहेर आले असते तर मोटरमन यांना देखील बाहेर यावं लागलं असतं, कारण त्यांच्या कमांडनुसार ते सगळ्या गोष्टी होत असतात। मात्र दुसरीकडे आपण पाहतोय की एकूणच आता या संपूर्ण प्रकरणाचा चौकशी ही आता रेल्वे पोलिसांनी सुरू केलेली आहे आणि एक एक व्हिडिओ जे समोर येत आहेत त्यानुसार सीसीटीव्ही फुटेज पाहून यापुढे या आंदोलनाला कोणी चिघळवलं याचा देखील आढावा घेतला जाईल। त्यामुळे आता रेल्वे पोलीस काय कारवाई करतं हे पाहणं महत्त्वाचं राहील। सूरज, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। तर ही दृश्य आपण पाहतो, एकीकडे स्टेशन मास्तरांना रोखलं गेलेलं होतं, त्यांच्या जागेसमोर ते जिथे बसतात तिथे एक बाकडं ठेवलं गेलेलं होतं। आरपीएफ जवानांनी नंतर हे बाकडं बाजूला करून स्टेशन मास्तरांची मुक्तता केली, तर मोटरमन्सना देखील त्यांच्या लॉबीसमोर बॅरिकेडिंग करून अडकवण्यात आलेलं होतं, ज्यामुळे लोकल रखडल्या। ऐन पीक अवर्समध्ये म्हणजे साधारण 5:30 ते 7च्या दरम्यान हा सगळा प्रकार सुरू होता आणि त्यामुळे सर्वसामान्य नोकरदारांचे मात्र प्रचंड हाल झाले। मध्य रेल्वेवरती प्रत्येक स्टेशनवरती प्रचंड गर्दी झालेली होती आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 2 हकनाक बळी या सगळ्या आंदोलनामध्ये गेलेले आहेत, ज्यांचा या आंदोलनाशी या संपूर्ण मुद्द्याशी काहीच संबंध नव्हता। ते प्रवासी मात्र यामध्ये भरडले गेलेले आहेत। लोकल अचानक सुरू झाली आणि त्यामुळे रेल्वेच्या ट्रॅकवरून जे प्रवासी चालत होते त्यांना रेल्वेनं उडवलं आणि त्या दोघांचा जागीच मृत्यू झाला। त्यामुळे या मृत्यूला जबाबदार कोण असा सवाल देखील आता उपस्थित केला जातोय। सर्वसामान्य नोकरदार वर्ग ज्यावेळी आपल्या कार्यालयातून घरी जाण्याच्या लगबगीनं निघतो त्यावेळी लोकल ही त्याचा आसरा असते आणि त्याच लोकल रखडल्यामुळे मोटरमन्सची कोंडी केल्यामुळे या नागरिकांचे प्रचंड हाल झाले। या सगळ्यावरती आता मोटरमन्सच्या लॉबीमध्ये किंवा स्थानक परिसरामध्ये तिथे कुठेही आंदोलन करता येणार नाही असा निर्णय झालाय। पण जे आंदोलन झालं आणि ज्या प्रकारे आंदोलन झालं ते निषेधार्ह असून सर्वसामान्य मुंबईकरांना, नोकरदार वर्गाला वेठीस का धरलं गेलं हा सवाल या निमित्तानं उपस्थित होतोय। आणि मध्य रेल्वेचे पीआरओ स्वप्नील लीला सध्या आपल्यासोबत आहेत। सर नमस्कार। जो प्रकार घडला, ज्या प्रकारे आंदोलन झालं ते खरंच खेदजनक आहे। 2 प्रवाशांचा यामध्ये बळी गेलाय, काय कारवाई केली जाणार आहे यापुढे? नमस्कार प्रज्ञाजी। ज्या कारवाई आंदोलनामुळे
जी लोकल ट्रेन होती, त्या लोकल सेवा ज्या बाधित झाल्या होत्या याच्यासाठीचा एक जो रिपोर्ट आहे, डिटेल रिपोर्ट आहे की कुणामुळे ह्या आंदोलन झालं आणि त्याच्यामुळे ज्या प्रवाशांना होते, जे लोको पायलट असू द्यात, म्हणजे लोकल ट्रेनचे ड्रायव्हर आहेत, मोटरमॅन आहेत किंवा ट्रेन मॅनेजर्स आहेत, त्यांना जाता नाही आलं, याची एन्क्वायरी ऑलरेडी चालू करण्यात आलेली आहे आणि या 2 ते 3 दिवसामध्ये त्याचा निष्कर्ष मिळून त्याच्यानंतर ज्यांच्यामुळे ह्या गाड्या थांबल्या होत्या त्यांच्यावरती कार्यवाही केली जाणार आहे. स्वप्नील लीलाजी, दोघांचा मृत्यू झाला याच्यामध्ये, त्यांची तर काहीच चूक नव्हती, त्यांचा दोष नव्हता, त्या मृत्यूंना जबाबदार कोण? प्रज्ञाजी, याच्यामध्ये एक महत्वाची गोष्ट आपल्याला पाहायला लागेल की प्रवाशांना आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून देखील वारंवार याची विनंती करतो की कृपया कुठल्याही परिस्थितीमध्ये आपण ट्रॅकमध्ये चालू नये किंवा ट्रॅक क्रॉस करू नये. हा देखील त्याच्यामधला एक महत्वाचा मुद्दा आहे जो मला वाटतं की आपल्या चॅनलने नक्कीच हायलाईट केला असेल. आपण प्रवाशांना देखील याच्या पुढे देखील सुरक्षिततेसाठी आपण वारंवार प्रवाशांना हे निवेदन करत असतो, ही विनंती करत असतो की कृपया कुठल्याही परिस्थितीमध्ये आपण ट्रॅक क्रॉस करू नका किंवा ट्रॅकवरनं चालू नका. ह्या विनंतीला या जे आंदोलक आहेत त्यांच्यावरती निश्चितच कार्यवाही केली जाणार आहे, पण त्याचसोबत हा महत्वाचा मुद्दा देखील आपण हायलाईट केला असेल अशी आमची अपेक्षा आहे. निश्चित. स्वप्नील लीलाजी, आभार आपले, आपण सविस्तर बातचीत केली त्यासाठी.